आपल्याला आहे ना, आपल्याला ते पाणी ड्रिचिंगचं जे पाणी आपण काल केलं तर ते घ्यायला पाणी लागते आपल्याला. हे बघू शकता आपली बाटली गिटली घेऊन चाललेलं आहे. तर चला मग भेटूया तुम्हाला नीटमध्ये गेल्यावर. तो रस्ता आहे मित्रांनो आपल्या शेतात जायचा. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या नीटमध्ये इथे येऊन आणि आपण आता इथं आपलं पंप गिंप भरून घेऊन सगळं ओके केलेलं आहे. इथं आपलं औषध भिजू घातलेलं तुम्ही इथं बघितलंच होतं. याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मित्रांनो बुरशीनाशक आणि इसाबियानंद हे ॲक्टरची एक पुडी टाकली होती. तर चला मग पटापट ड्रिचिंग करून घेऊया आणि मग बघूया नंतर आपल्याला काय करायचं आहे. हे बघू शकता आपली काकडी आता एकदम इथं ओके. याला आता फक्त थोडंफार किड्यापासून वाचवायसाठी बुरशीपासून वाचवायसाठी थोडंफार मेहनत तिथं करावं लागते. तर चला मग पटापट हे ड्रिचिंग करून घेऊया, नंतर आपल्या शेतात जायचं आहे आपल्या. हे बघू शकता संत्र्याचा बाग आहे आणि संत्र्याच्या बागामध्ये यांनी काय केलेलं आहे की सोयाबीन पेरली, म्हणजे की हे बी उत्पन्न ते हे आमचं वावर. तो वावर बघू शकता, वावरात किती तण आहे. बाबा बहिणी इथे येईल आज. आणि हे मित्रांनो आपलं नाल्या मागच्या वर्षीच्या नेटातल्या नाल्या आहे मित्रांनो ह्या. आणि बघू शकता याच्यामध्ये किती तण झालेलं आहे. हे आपल्याला नीट करायला पैसे नाही आपल्याजवळ, त्याच्यामुळे हातानं चाललं त्याची कार असते. इकडं वावर रिकामं आहे कारण की ह्याला नेटाला वावर कमी लागते, त्याच्यामुळे हे वावर रिकामं ठेवलं आहे. आणि इकडं चालू आहे डवरा हाणं मशनीचं, आणि खूप लोकांचे डवरे हाणं चालू आहे. तिकडं पण डवरे हाणं चालू आहे. इकडं आपली खोपी बंदी मोडली आणि तिथं पण बनवणं लागते. आता इकडं चालू आहे आईचं पेटवणं. चला मग मी बी काहीतरी काम करू लागतो, नाही तर भाकरी भेटत नाही खायला संध्याकाळच्याला. चला लागूया डबल कामाला. तर मग मित्रांनो आता आपण भरपूर दिवसानंतर इथं शेतात आलतो आणि एकदा बोटची मोटर चालू करून बघूया. इथं आपली बोटची मोटर आहे मित्रांनो. इथं सगळा पसार आपला नेटाचा ठेवले. तर चला मग एकदा मोटर चालू करून बघूया. जर झाली चालू तर लई चांगली गोष्ट आहे. तर चला मी सगळं साहित्य इथं घेऊन आलो आहे. एकदा खोलून बघूया आणि चालू करून बघूया. तर मग मित्रांनो आपण आता इथं आपले चालू आहे तूर लावणं. मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा अशी तूर आहे आणि अशी लावून लागती. आणि याच्यामध्ये आई तूर लावून राहिली आणि मी पण तूर लावून राहिलो. आणि तिकडे बघू शकता ही दोरी मित्रांनो हे एका लाईनमध्ये आपल्याला इथं दिसतं आहे. इथलचं आताचं वातावरण असं आहे, पाणी उघडलं आहे आणि आम्ही लावून राहिलो. काय होते काय माहिती, आता देवाच्या भरोशावर लावून राहिलो. आता हे बघू शकता तुम्ही, इकडं पण सोयाबीन आहे, हे पण उडीद मूग आहे. हे झाड कशाचं आहे मित्रांनो जरूर सांगा. तर चला मग घेऊया पटपट याच्यात टाकून लावून. तर मग मित्रांनो आता उडीद आणि मूग हेच आम्ही दोन्ही संघच पेरत आहे. आणि वावर कमी असल्यामुळं दोन्ही पण संघ कारण की ते मग संघच येतं आहे. आणि मूग आपला मूग आणि उडीद निघून जातो आणि तूर आहे ना तूरला राहते, मग तुरीला स्पेस होतो मोठा, म्हणजे की तिथं त्याला राहायसाठी. तर चला मग मी तुम्हाला एकदा दाखवतो की ही आपली काडी मित्रांनो आखायची. आता समजा काय करायचं मी ते का ही आपलं दोन अंतर होईल की नाही, तर मग ही काडी काय करायचं आहे आता घ्यायची आणि इथं ठेवायची अशी. मग झालं आता हे अर्धा आता इथं 1 तास घालू आपण आणि इथं इकडे 1 तास घालू, म्हणजे की याच्या मध्ये 1 तास होऊन जाते. चला मग भेटतो मला नंतर हे आखणं झाल्यावर. हे आपलं आखायचं कॅकता. तर मग मित्रांनो आता आमची जी तूर लावणं चालू आहे ना, तर ती आता इतकी झालेली ही इथरोक. आता हे तास चालू आहे मित्रांनो आमचं 5-6 नंबरचं तास चालू आहे. आई तिकडून लावतो येऊ राहिली. आम्ही अर्धं वाटून घेतलेली. आता इथून मला इकडं लावायचं आहे आणि आई अर्धं तिथून इथरोक येणार आहे फक्त. तर चला मग माझं खुरपं तिकडे आहे, आपण खुरपं जाऊन एकदा इकडे घेऊन येऊया. बाबा इकडे दांड पडतात कशासाठी, उडीद मूग लावायला. तर चला मग त्यांचं ते काम करतात, आपण आपलं काम करू.